बाला रे, अरे काय झाला? कसला विचार करतोय? कसल्या विचारात मग्न आहे? काय विचार काय करतोय? हा बाला, मी विचार करतोय. माझ्या हातात एक सुरी आली. त्या सुरीने ऑपरेशन करायचं का, शस्त्रक्रिया करायची का, आणि एखाद्याचा जीव वाचवायचा का, किंवा त्या सुरीचा वापर करून एखाद्याला भोसकून त्याचा जीव घ्यायचा. तो एक विचार आला. विचरण करत आचरणात आणणारा तो विचार. आता तो विचरण करत माझ्या मनात आला की सुरी माझ्या हातात आहे, ते शस्त्र माझ्या हातात आहे. त्या शस्त्राने एखाद्याच्या शस्त्रक्रिया करून जीव वाचवायचा, की त्या शस्त्राने एखाद्याच्या पोटात घुसपून त्याचा पोट चिरून त्याचा खून करायचा, त्याचा जीव घ्यायचा. हा याच्या त्याचा प्रश्न आहे. तोच विचार करत होतो. अनेक विचार येतात. काळ, वेळ, परिस्थितीनुसार अनेक विचारांचं आपल्या मनात काबूर मागते, थैमान घालतात. पण त्या विचारांना किती जागा द्यायचा, किती थारा द्यायचा, हे आपल्या हातावर आहे ना. विचार येतच राहणार. विचारांना तुम्ही लगाम घालू शकत नाहीत. म्हणा वढाय उभ्या पिकाचं ढोरं, किती हाकलं पिरी येई पिकावर. म्हणजे विचार हा आला की तो मनावरती अंमल करतो, ताबा मिळवतो. मग मन कुठे कुठे भरकटते, दिशाहीन होते, तुलाही माहिती आहे. मग पहिली काय येतो? विचार. मग तो विषय निर्माण होतो. विषय यापूर्वीच म्हणाल होतं ना. त्या विषयाने एखाद्याचा क्षय करायचा, नाश करायचा, त्याचा प्रश्न. पण अगोदर काय येतो? विचार येतो. मनावरती अंमल करतो, ताबा मिळवतो, काबू मिळवतो. मग अशा विचारांना आपण किती महत्त्व द्यायचं, किती आपल्या आयुष्यात दखलंदाजी करू द्यायची, म्हणजे त्याचा प्रश्न आहे. आलं का लक्षात? मग शस्त्रक्रिया करून एखाद्याचा जीव वाचवायचा, की शस्त्र पोटात घुसून एखाद्याचा जीव घ्यायचा? विचार कर. मग हा विचार आल्यानंतर विवेक बुद्धी महत्त्वाची आहे. विवेक बुद्धी जागृत असणं गरजेचे आहे. तर विवेक बुद्धी, या बुद्धीच्याच वापराने आपण आपल्या विचारावरती नियंत्रण आणू शकतो आणि त्याला योग्य दिशेने, योग्यरित्या आपण त्याला मार्ग दाखवू शकतो. त्याच्यातून स्वतःबरोबर इतरांचाही भला करू शकतो, इतरांचाही उद्धार करता येतो. स्वतःबरोबर इतरांचाही उद्धार करता येतो. मग तो विचार महत्त्वाचा आहे. कारण तो कसा येतो? विचरण करत येतो, असा भटकत येतो, आणि तो आपल्या मनावरती ताबा मिळवतो आणि तो आचरणात येतो. असा विचार कर. कर्मण्येव अधिकारस्ते. कर्म नंतर त्याचं रूपांतर कर्मामध्ये होते. मग ते कर्म कसं असावं? धर्मी असावं की अधर्मी असावं? तुझ्या हातात आहे. कर्म हे कसं असावं? धर्मी असावं की अधर्मी असावं? हे तुझ्या हातात आहे. म्हणजे त्या सुरीने काय करायचं? शस्त्रक्रिया करायची की एखाद्याचा खून करायचा? तुझ्या हातात आहे. काय मला कळलं का? विचार. आता विचार कर. या विचारावरती विचार कर. त्याला मनात किती थारा द्यायचा आहे, त्या मनाला किती ताबा मिळवू द्यायचा आहे, याचा विचार कर. काय मला कळलं का? विचार.